मी आहे पाथरी विधानसभेमध्ये पेगार गव्हाणी या गावामध्ये तालुका परभणी। आपण इथं विचारू लोकांना की उमेदवार कोणत्या उमेदवाराची हवा आहे सध्या पाथरी विधानसभेमध्ये। सांगा ना कोणती विटेकरांची हवा आहे। राजेदादा विटेकर हे आम्हाला वाटतं निवडून यावं। ठीक तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला तेच वाटायचं राजेदादा विटेकर। बरोबर। आज या सोयाबीनला भाव नाही, कापसाला पण भाव नाही, एक दुष्काळ आपल्याला आलेला नाही, विमा पण 2024चा 23चा पण विमा आला नाही, याबद्दल तुमचं काय मत आहे की बाबा काय? आता याबद्दल कसं की आपल्या हातात काय वरून दिलं ते सरकारने दिलं तर आपण घेऊ। सरकारनं जो विमा दिला नाही, आपला दुष्काळ नाही किंवा कर्जमाफी पण दिलेली नाही, याबद्दल तुमचं काय मत आहे बाबा? कर्जमाफी बद्दल आम्हाला एक वाटायला की त्याने कर्जमाफी द्यायची असती, भावाला भाव नसते, विमा द्यायला नसता तरी जमत होतं, पण भाव योग्य द्यायचा असं हे होतं। सोयाबीनला भाव पाहिजे होता। सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, कशाला भाव नाही। बोलायचं कोण? तुम्हाला उमेदवार जे आहेत आपल्या पाथरी विधानसभेतले उमेदवार तुमच्या इथं कोणाची हवा आहे? कोण येऊ शकते निवडून? कोण येऊ शकते काय सांगताय? तुमची एक अंदाजा सर्वे तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? राजेदादा विटेकर। बर, तुमचं काय मत आहे? कोण येईल निवडून? कोण येईल निवडून? एक जण येत कोण? दादा वरपुडकर साहेब जे म्हणजे रनिंगचे आमदार आहेत सुरेशरावजी वरपुडकर साहेब, ते निवडून येतील। बर, यांचं असं मत आलं की सुरेशरावजी वरपुडकर साहेब पण निवडून येऊ शकतील। एक रनिंग आमदार आहेत ते, ह्याच्या आधी पण तेच आमदार आहेत रनिंग, दुसऱ्यांदा पण सुरेशरावजी वरपुडकर साहेब निवडून येतील असं यांचं मत आहे। तुमचं काय मत आहे साहेब? का तुम्हाला बोलायचं? बोलायचं तुम्हाला कोणाला? बोला ना, बोला। कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, 2-2 हजार रुपये द्याले तर तेलाचे भाव काय वाढले आहेत। 15,000 रुपये कापूस शिकलेला कुठं 7,000 कोणी घ्यायला? बरोबर। शेतकऱ्याचे हाल आहे का नाही? हो ना, आता 4,000 भाव अजून उतरला सोयाबीनचा। हो, त्यासाठी तुम्हाला काय वाटतं? काय म्हणजे काय नाही, आम्हाला 2,000 देऊन त्यानं विमा देऊन काय नाही, फक्त भाव द्यावा। योग्य सोयाबीन कापसाला भाव द्या, याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? आता काय करायचं, याच्यातला निवडावं लागेल एखादा। बरं, 14-13 पासून 6,000 भाव द्यायला ना फडणवीस साहेब। 13लाच म्हणले 6,000 भाव देतो आम्ही, 19ला म्हणले 6,000, 24ला म्हणले 6,000, 6,000च्या वर काही वाढत नाही, आणि तेवढं 4,000च्या 3,000च्या वर जाईन। याबद्दल तुम्हाला बदल गरजेचा आहे। पुन्हा ह्या असा बँका पळवून न्यायला लागले, त्याचं काही कोणी उचलीनं झालं यायला जरी उचललं तरी यायच्या मागे राहत ना, हे तरी काढून दिलं पैसे। बरोबर। निवडूनच काही नाही, फक्त जे भाव देईन आम्ही मतदान करणार। सोयाबीन कापसाला ते योग्य ठरीत त्यांना भाव। आता सरकार आम्हाला भाव देणार पाहिजे, सरकार भाव देणार जे बी सरकार भाव देणार आहे, जे बी सरकार भाव देऊ शकेल त्या सरकारला आम्ही निवडून देऊ असं जनतेचं मत आहे। कर्जमाफी पण झालेली नाही, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कर्जमाफी झालीच नाही, का उचलले कर्ज अजून ते जशाला तसंच बोजा झालीच नाही कर्जमाफी, फक्त आश्वासन द्यायला करू केलंच नाही कर्जमाफी। बरोबर।